नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज विजयादशमीच्या मुहूर्तावर रौप्य महोत्सवी श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ तसेच व्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करून श्री दुर्गामाता दौडीला चालना देण्यात आली. ही दौड मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकरबाग, समादेवी गल्ली, कंगराळ गल्ली, गवळी गल्ली व गोंधळी गल्ली करत धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली. प्रारंभी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा सत्कार प्रांतप्रमुख श्री किरण गावडे यांनी केला. यानंतर तरुण भारत संपादक किरण ठाकूर यांचा सत्कार जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केला. प्रमुख वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी, मी इथे आदरणीय भिडे गुरुजींच्या आदेशावरून आलो आहे. गुरुजी जे कार्य करतायत त्याला तोड नाही आणि दौडीतले हे स्वरूप पाहून मी भारावून गेलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. कॅम्प परिसरातील 5 जागृत देवींचा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामुळे मंगळवारी रात्री कॅम्पमधील रस्ते गर्दीने फुलले होते. राक्षसांचे मुखवटे धारण केलेल्या युवकांचे नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. कॅम्प परिसरातील फिश मार्केट येथील महामाता कुंती देवी, बी मद्रास स्ट्रीट येथील दुर्गा मुत्तू मरियम्मा देवी, खानापूर रोड येथील मरियम्मा देवी, RA लाईन येथील कुलकतम्मा, तेलुगू कॉलनी येथील मरीमाता दुर्गामाता या देवींची नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते. विजयादशमी दिवशी या देवींची मोठमोठ्या सजवलेल्या रथांमधून भव्य मिरवणूक निघते. प्रथेपरंपरेनुसार काल अश्विन शुद्ध विजयादशमी निमित्त चव्हाट गल्ली, बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरातील श्री देवदादा सासन काठीची मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी 4:30 वाजता मराठी विद्यानिकेतन ज्योती कॉलेज मैदानावर साजऱ्या होणाऱ्या भव्य सीमोल्लंघनासाठी ही मिरवणूक मार्गस्थ झाली होती. गल्लीतील पंचमंडळी, पुरुष, महिला वर्ग व लहान मुले यावेळी सहभागी झाले होते. बेळगावात परंपरेनुसार शहरातील सर्व पालख्या सीमोल्लंघनाच्या सोहळ्यासाठी आपापल्या परिसरातून मिरवणुकीने वाजत गाजत विद्यानिकेतन व ज्योती कॉलेजच्या मैदानावर एकत्र आल्या होत्या. यावेळी सोने म्हणजेच आपट्याची पाने व शमीची पाने लुटण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळच्या सुमारास मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून नागरिकांनी सोने लुटून आपल्या सर्व आप्त व नातेवाईकांना आपट्याची पाने वाटून सोने घ्या, सोन्यासारखं राहा अशा शुभेच्छा देत विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात दौरा सुरू केला असून 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्याबाबतची पत्रके देऊन जागृती सुरू केली आहे. यात बुधवारी नंदगड व गुंजी परिसरातील गावातून ही पत्रके वाटण्यात आली. दसरा सुट्टी संपून माघारी जाणाऱ्या प्रवाशांमुळे मंगळवारी रात्री बेळगाव रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी झाली होती. मुंबई तसेच बेंगळूर या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस प्रवाशांनी भरून धावत होत्या. डब्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होती. विशेषतः जनरल डब्यामध्ये तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले. राकसकोप गावात खास दसऱ्याच्या सणानिमित्त 1 दिवस गावासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत गावातील गुणी विद्यार्थी, क्रीडापटू, प्रगतशील शेतकरी, माजी सैनिक आदींचा सत्कार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यान व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम छत्रपती समाज भवन, राजा छत्रपती शिवाजी चौक, राकसकोप येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप परशुराम किणीकर हे होते. बेळगाव तालुक्यात विजयादशमी सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडले.
मंगळवारी विजयादशमी निमित्त सकाळपासूनच विविध गावातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरात पूजा अर्चा करून गाराणे व भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी प्रत्येक गावातील सीमेवर जाऊन ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा साजरा केला. वापट्याची पाने वाटून सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे म्हणत एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणणार आहे असे वृत्त सध्या पसरलेले आहे. केंद्र सरकारने 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी घेतला होता. त्यांच्या स्थानी नव्या 500 रुपयांच्या आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता 2000 रुपयांच्या नोटांचा उपयोगही 30 सप्टेंबर 2023 पासून थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता 500 रुपयांची नवी नोट हेच सर्वात मोठे चलन राहिले आहे. आता 1000च्या नव्या नोटा पुन्हा चलनात आणण्यात येणार अशी चर्चा आर्थिक वर्तुळात केली जात आहे. जीजी बॉयज युवा संघटना गणपत गल्ली उचगाव यांच्या विद्यमाने खास दसरा खंडेनवमीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी चौक उचगाव येथे स्लो मोटरसायकल स्पर्धेचे आयोजन उचगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्षा मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या सौजन्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायबाग तालुक्यातील सुरेश व पिंटू हे स्पर्धक प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या वतीने दक्षिण भारतातील 5 राज्यातील विद्यापीठांच्या आजी माजी कुलगुरूंची परिषद 26 व 27 ऑक्टोबर रोजी बेळगावच्या विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात होत आहे अशी माहिती विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू विद्याशंकर एस यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. दसरा सणानिमित्त काल मंगळवारी शहरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दरवर्षीप्रमाणे कॅम्प भागात श्री दुर्गामाता देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी भाविकांना गोड शिरा वितरित केला. सदर उपक्रमात ॲलन मोरे यांच्यासह चेरली विजय मोरे, सोनिया फ्रान्सिस, शुभम चौगुले, ओंकार बैलूरकर, अंकित लाड, आदित्य गावडे, जय शेरेकर, प्रथमेश पवार, रोहित पाटील, संस्कार चौगुले, राकेश पाटील, सिद्धार्थ रेवणकर व हर्ष आदींचा सहभाग होता. कर्लेगावचा सुपुत्र रुपेश कुकजी यांनी दसरोत्सवानिमित्त म्हैसूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून रुपेशला सहकार्य मिळाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.